अधिक महिन्यात महिलांनो, करा कुलदेवीची ही प्रभावी सेवा. कुलदेवीला लवकर प्रसन्न करणारा मंत्र जप. कृपा प्राप्ती उपाय. नमस्कार माता भगिनींनो, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक परिवारामध्ये. मैत्रिणींनो, प्रत्येक घरामध्ये एक अदृश्य शक्ती असते जी त्या परिवाराचं रक्षण करत असते, संकटांपासून वाचवत असते आणि योग्य मार्गसुद्धा दाखवत असते. हिंदू धर्मामध्ये त्या शक्तीला कुलदेवी असं म्हटलं जातं. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये श्रद्धेने कुलदेवीचं स्मरण केलं जातं त्या घरावर तिची कृपा सदैव राहते. विशेषतः अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा, मंत्रजाप, दिवा सेवा आणि प्रार्थना यांना अत्यंत शुभ मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलदेवीची नित्यसेवा कशी करावी, महिलांनी कोणते नियम पाळावेत, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी मंत्र कोणता, अधिक महिन्यात कोणती सेवा शुभ मानली जाते, घरात सुखशांती आणि सकारात्मकता वाढवणारे उपाय कोणते, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला अत्यंत सोपा, श्रद्धेने केला जाणारा मी उपाय सांगणार आहे. चला तर मग आपल्या कुलदेवीचं स्मरण करून सुरुवात करूया. जय माता दी. अधिक महिन्याचे महत्त्व. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी काळ मानला जातो. या अधिक महिन्यामध्ये केलेले जप, अन्नदान, सेवा आणि प्रार्थना अनेक पटींनी फळं देखील देतात. म्हणूनच अनेक महिला या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा करतात, दिवा सेवा करतात, मंत्रजाप करतात, तुळशी पूजा करतात आणि उपवास करतात, अन्नदान सुद्धा करतात. या गोष्टी श्रद्धेने करतात आणि तुम्ही सुद्धा करायला पाहिजेतच, कारण आपली कुलदेवी यामुळे प्रसन्न होते. कुलदेवीचं महत्त्व आपण जाणून घेऊ. मैत्रिणींनो, प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते. कोणाची अंबाबाई असते, कोणाची भवानी माता असते, कोणाची रेणुका माता असते, कोणाची सप्तशृंगी माता असते, तर कोणाची दुर्गा माता असते. असं मानलं जातं की कुलदेवी आपल्या परिवाराचं संरक्षण करते. ज्या घरामध्ये कुलदेवीचं स्मरण केलं जातं तिथे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असं मानलं जातं. महिलांनी कुलदेवीची सेवा कशी करावी, लक्षात घ्या. आता आपण जाणून घेऊया अधिक महिन्यामध्ये महिलांनी कुलदेवीची सेवा कशी करावी. सकाळची सेवा. सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करा, कुलदेवीसमोर तुपाचा दिवा अगोदर लावा, हळदी कुंकू वाहा आणि स्वतःच्याही कपाळावरती लावा, फुले अर्पण करा. यानंतर मनापासून कुलदेवीला प्रार्थना करा. हे कुलदेवी माता, आमच्या परिवाराचं रक्षण करा, घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहू दे. कुलदेवीचा मंत्र जाप. अधिक महिन्यामध्ये मंत्र जपाला खूपच महत्त्व दिलं जातं बरं का. त्यामुळे तुम्ही मंत्रजाप करायला विसरू नका. तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तुम्ही मंत्र म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र श्रद्धेने 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणा. तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम. घर स्वच्छ ठेवा, मोठ्यांचा आदर करा, घरामध्ये शांत वातावरण ठेवा, गरिबांना मदत करा, अन्न अजिबात वाया घालवू नका, नकारात्मक बोलणं टाळा, कुलदेवीचं नामस्मरण करा, तिची आठवण करा, तुळशीपुढे दिवा सेवा सुद्धा करा. अधिक महिन्यामध्ये तुळशीपुढे दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा, कुलदेवीचं स्मरण करा, घरासाठी प्रार्थना करा. असं मानलं जातं की यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे तुळशीची दिवा सेवा नक्कीच करा. महिलांसाठी एक खास संदेश.
मैत्रिणींनो, घरातील स्त्री ही त्या घराची शक्ती असते. घरातील स्त्री आनंदी असेल तरच घरामध्ये आनंद राहतो. ती सकारात्मक असेल तर त्या घरामध्ये शांतता सुद्धा टिकते. म्हणूनच स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवा आणि देवाचं नामस्मरण करा. मुलांना चांगले संस्कार द्या. प्रेमाने त्यांच्याशी बोला. त्यांच्यावरती अतिवैताग करू नका. ते लहान बाळ म्हणजे लहान एक कोमल फूल असतं. राग वैताग कमी करा. मुलांच्या सुखी भविष्यासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगते. अधिक महिन्यामध्ये मुलांसाठी एक छोटासा नियम नक्कीच करा. मुलांच्या कपाळावरती चंदनाचा दिवा लावा आणि कुलदेवीचं नाव घ्या. मुलांना प्रार्थना करायला शिकवा. कुलदेवीचं मंत्र जपायला शिकवा. अभ्यास सुरू करण्यापूर्वी देवांचे स्मरण करायला त्यांना सांगा. असं मानलं जातं की यामुळे मुलांमध्ये सकारात्मकता सुद्धा वाढून आलेली दिसते. विशेष शुक्रवारची सेवा काय करावी? मैत्रिणींनो, अधिक महिन्यातील प्रत्येक शुक्रवार कुलदेवीसमोर दिवा लावायला विसरू नका. गोड नैवेद्य कुलदेवीला दाखवा. महिलांना हळद कुंकू लावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे मंत्र जप करा. तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करा. असं श्रद्धेने केल्याने मनाला समाधान, शांती, सुख, भक्तिभाव मिळतो असं मानलं जातं आणि हा माझा अनुभव आहे. एका गावामध्ये एक महिला राहत होती. घरामध्ये सतत तणाव आणि अडचणी होत्या. तिला एकदा एका वृद्ध महिलेने सांगितलं, अधिक महिना सुरू आहे. दररोज श्रद्धेने कुलदेवीसमोर एक छोटासा तुपाचा किंवा तेलाचा दिवा तू नक्की लाव आणि कुलदेवीचे मंत्र जप कर आणि घरामध्ये सर्वांशी प्रेमाने बोल. मन शांत ठेव. त्या महिलेनं श्रद्धेनं हा नियम सुरू केला. हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. मन शांत होऊ लागलं. घरामध्ये प्रेमसुद्धा वाढलं आणि सकारात्मकता निर्माण झाली. मैत्रिणींनो, ही कथा श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक विचारांची शक्ती आपल्याला सांगते. अधिक महिन्यात कोणते मंत्र म्हणायचे? तर प्रभावी मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणजेच तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करू शकता. दुसरा मंत्र जय माता दी आणि मंत्र तिसरा ओम दुर्गाय नमः. ओम दुर्गाय नमः. ओम श्री महालक्ष्मीय नमः. तुम्ही अधिक मासामध्ये कोणत्या महत्त्वाच्या चुका टाळाव्यात? तर सतत कोणाशीही भांडण करू नका. अपशब्द, वाईट शब्द बोलू नका. राग वैताग करू नका. यामुळे तुम्हालाच त्रास होतो, दुसऱ्याला नाही. तोंडातील शब्दांचा वापर करताना जपून करा. अन्न वाया घालवू नका. नकारात्मक बोलू नका. देवघर अस्वच्छ ठेवू नका. अन्नदानाचं महत्त्व. अधिक महिन्यामध्ये अन्नदान अत्यंत शुभ मानलं जातं. पक्ष्यांना दाणे टाका. गाईला तुम्ही भाकरी द्या. गरजू व्यक्तींना महत्त्वाचं अन्नदान करा. यामुळे मनाला समाधान मिळतं असं मानलं जातं. एक सांगायचं झालं तर मैत्रिणींनो, अधिक महिना हा भीतीचा काळ अजिबात नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेने जीवन बदलण्याची ही संधी आहे. या महिन्यामध्ये श्रद्धेने कुलदेवीची सेवा करा, मंत्र जाप करा, दानधर्म करा आणि घरामध्ये प्रेम आणि शांतता टिकवण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही करा. लक्षात ठेवा, देवाला मोठे दिखावे नको असतात, तर फक्त तुमच्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. विश्वास ठेवा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आणि तुमच्या परिवारावर कुलदेवीची कृपा सदैव राहावो. कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा. महत्त्वाचं, आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. धन्यवाद.
जय माता दी.